भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या अतिरेक्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली आहे। भारतीय हवाई दलानं मध्यरात्री 1:30च्या सुमारास अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय। भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं। उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही। भारतीय सेनेनं या मोहिमेमध्ये बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष साधलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर देखील उद्ध्वस्त केलंय। अत्यंत मोठं यश हे भारतीय सैन्याला या ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळालेलं आहे। पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसात भारतानं पाकिस्तानला दहशतवाद्यांना हे चोख प्रत्युत्तर दिलंय। दहशतवादासमोर भारत नमतं घेणार नाही तर अधिक भयानक पद्धतीनं उत्तर देईल हे अधोरेखित करणारे ऑपरेशन सिंदूर। बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आलंय। बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचे 2 अड्डे हे बेचिराख करण्यात आलेले आहेत। मुरीदकेमध्ये दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आलाय। मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलंय। कोटलीमध्ये हिजबुल मुजाहिदीनचं ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलंय। तर बदला घेतलाय पाकिस्तानमध्ये जात भारतानं चोख प्रत्युत्तर दिले। 9 ठिकाणं आपण पाहतोय। मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबेरी, सियालकोट, मुरीदके आणि चकमरू या भागामध्ये भारतानं एअर स्ट्राईक केलेला आहे। राफेल विमानांच्या माध्यमातून स्काल्प क्षेपणास्त्रांचा मारा करत दहशतवाद्यांचा तळ, त्यांची ट्रेनिंग सेंटर्स, लॉन्चिंग पॅड या सगळ्याला भारतानं अचूक लक्ष करत तोडीस तोड प्रत्युत्तर दिलेलं आहे। हा एअर स्ट्राईक केल्यानंतर 8 जण मारले गेलेत आणि 35 जण जखमी झालेत असा दावा जरी पाकिस्तान करत असलं तरी खूप मोठ्या प्रमाणात दहशतवादी यामध्ये मारले गेले असल्याची शक्यता वर्तवली जाते। कारण का 9 ठिकाणं आहेत जिथे दहशतवाद्यांची फॅक्टरी होती, दहशतवाद्यांना तिथे ट्रेनिंग दिलं जायचं, त्यांना शस्त्रास्त्र पुरवली जायची। या सगळ्या ठिकाणांना भारतानं अचूक लक्ष केलेलं आहे। दरम्यान भारतानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे। केवळ एलओसी नाही तर भारतानं आंतरराष्ट्रीय सीमेपार कारवाई केलेली आहे। आंतरराष्ट्रीय सीमेपार केलेली कारवाई हे भारताचं मोठं लष्करी यश मानलं जात आहे। भारतानं नियोजनबद्ध पद्धतीनं पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे। पाकिस्तानी नागरिकांना न मारता भारतानं अचूक फक्त दहशतवाद्यांचा वेध घेतलेला आहे आणि सीमेपार जात, आंतरराष्ट्रीय सीमेपार जात भारतानं ही कारवाई केली, एक मोठं यश मिळालंय। आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर आहेत। उरी सर्जिकल स्ट्राईक निंभोरकर सर त्या ठिकाणी होते, आपण सगळे जाणतो। आणि आता भारताने पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरवरती जो हल्ला केलेला आहे, खास करून दहशतवाद्यांची ठिकाणं टार्गेट केलेली आहेत। सर, हे जे काही आहे तर हे कशा स्वरूपाचं नियोजन आहे किंवा कशा प्रकारे एक प्लॅनिंग करून केलेलं आहे? जी, सगळ्यात पहिले आपण मागचे 10-12 दिवस ऐकत होतो की आपल्या नेत्यांनी, पंतप्रधानांनी, डिफेन्स मिनिस्टरने सांगितलं की याचा आपण बदला घेऊ आणि काहीतरी होईल। आणि त्याप्रमाणे जसं मागच्या 2 वेळेस उरी बालाकोटलाही झालं, तर यावेळेस पण बरोबर त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं। याचं नियोजन वगैरे काय असतं की त्या खूप टेक्निकल बाबी असतात, पण असं आहे की यावेळेसचा जो हमला आहे तो थोडा वेगळा आहे। इन अ सेन्स की यामध्ये 5 टार्गेट जे आहेत ते पीओकेमध्ये आपण पण बालाकोट गेलो होतो, तर एअरस्पेस जरी आपण क्रॉस केली तरी ती उद्देजनीय स्थिती मानल्या जाते, पण तरी आपण समजू शकतो की पीओकेमध्ये झालं। पण यावेळेस आहेत ते 4 टार्गेट आहेत ते इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून गेले। सियालकोट, चकमरू, मुरीदके आणि खाली बहावलपूर जवळपास 150 किलोमीटर बाहेर आहेत इंटरनॅशनल बॉर्डरच्या। म्हणजे हा एक खूप डेअरिंग प्लॅन म्हणायला पाहिजे। आणि सगळ्यात सांगावं असं वाटतं की इथे आपण कोणत्याही आर्थिक टार्गेट्स किंवा पॉप्युलेशन सेंटर्स
किंवा रिलिजियस सेंटर याला आपण धक्का लावलेला नाही. जे काही जिथे आपल्याला टार्गेट्स माहीत होते, जिथे त्याच्याबद्दल आपल्याला कल्पना होती, ज्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन होती, तेच आपण टार्गेट केलेले आहेत. यामध्ये क्लिअर मेसेज असा दिला की आम्ही बाकी तुम्हाला इजा करत नाही आहे तुमच्या कोणत्याही टार्गेटला, फक्त आम्ही सिव्हिलियन्सना किंवा पाकिस्तानी आर्थिक सैन्यावर पण नाही केला, आपण आर्थिक ज्या त्यांचे सेंटर्स आहेत जसे त्यांचे कराची आहे किंवा लाहोर आहे त्यांच्यावर नाही केला. आपण पिन पॉइंटेड जे टेररिस्ट जे टार्गेट्स आहेत त्यांच्यावरच अटॅक केला. असे सांगायचं की जर तुम्ही टेररिस्ट हमला आमच्या आतमध्ये केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. हे आणि ही आपली बाजू नेहमीच राहिलेली आहे आणि हे आपण यावेळेस मला वाटतं खूप चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सर, पाकिस्तानकडून देखील रिटॅलिएट होते, त्यांच्याकडून देखील हल्ले होत आहेत आणि खास करून भारताचे जे काही सिव्हिलियन्स आहेत तर ते त्याच्यामध्ये जखमी होत आहेत, काही मृत्युमुखी पडल्याच्याही बातम्या येत आहेत. तर पाकिस्तान जे हे एवढे हमले झाले तर नक्कीच आहे की ते त्याला प्रत्युत्तर द्यायचे प्रयत्न जरूर करणार आहेत. म्हणजे यामध्ये लाईन ऑफ कंट्रोलवर फायरिंग राहील, आर्टिलरी ड्युएल्स राहील किंवा मला असं वाटतं की त्यांनी काही एअरक्राफ्ट्स पण ट्रान्सग्रेस करतील IB किंवा LC आणि आपल्या याच्यावर काहीतरी स्ट्राईक करायचा प्रयत्न करतील. पण आपले ते स्ट्राईक करायचं म्हणजे काय, आदर इकॉनॉमिक टार्गेट्स राहील, सिव्हिलियन टार्गेट्स राहील किंवा आर्मी एअरफोर्स नेव्हीचे टार्गेट्स राहील. त्यामुळे आपण जे केलं त्याच्यापेक्षा ते वेगळं राहील. तर पण असं जर मला जेवढं पाकिस्तानबद्दल माझी रिडिंग आहे तर मला वाटतं काहीतरी थोड्या प्रमाणात ते रिटेलिएट करतील. पण याच्या आधीच आपण तेही सुसज्ज होते पण त्यांचं आपण योजना भेजलेली आहे आणि आपणही सुसज्ज आहे. तर त्यामुळे मला वाटत नाही ते जास्त सक्सेसफुल राहतील आणि त्यांना खूप जास्त नुकसान सहन करावं लागेल. सर, आपण पाहिलं होतं की बालाकोटच्या वेळी आपण पाकिस्तानची हवाई सीमा क्रॉस केली होती आणि हल्ला केला होता, पण ते पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर होता. आता आपण त्याच्याही पलीकडे जाऊन थेट पाकिस्तानची जी हद्द आहे, इंटरनॅशनल बॉर्डर ज्याला आपण म्हणतो, ती क्रॉस केलेली आहे. याच्या आधी असं कधी आपण केलं होतं? याच्या आधी म्हणजे कधी केलं होतं हे? पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये पण आपण 71 नंतर फर्स्ट टाईमच बालाकोटला केलं होतं. म्हणजे अशी एक अनरिटन आपल्या मनात होती की आपण कोणतीही जरी लाईन क्रॉस केली, एअर स्पेस जर केलं तर ते आपण ठरलं जातं की रेड लाईन मानलं जात होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.